डेव्हलपमेंटच्या नांवान ज्या तरेन स्मार्ट करप्शन चालू आसा, लूटमार चालू आसा, लोकांचे मर्डर केले वता. मर्डर इतल्याकूच म्हणटा कारण एक एक्सिडंट जाता तो अनसर्टनिटी जाता. पण आयज आमी पळयता की ह्या गव्हर्मेंटान अशे खड्डे घालून दवरल्यात, ट्रॅपिंग करून दवरल्यात ज्या जाग्यार मनशां मरोंक जाय. होच आमचो आरोप आसा. कारण जेन्ना डेव्हलपमेंट करता तेन्ना आमी पळयता की डेव्हलपमेंट इज फॉर द पीपल. आनी जेन्ना लोकांचे डेव्हलपमेंट करता तेन्ना सेफ्टी मेजर्स आसपाक जाय. ते सेफ्टी मेजर्स ना. आनी हे पयल्या पासून आमी स्मार्ट सिटीच्या पणजे धरा, म्हापशा धरा, रोडाचेर आमी वेळोवेळी आमचें आंदोलन करून आमी तुमकां दाखयल्लें आसा, लोकांक दाखयल्लें आसा. हेच आमी सांगताले. आयज वर्सां जालीं, 6 म्हयने जाले, पूण हे जे प्रशासन आसा ते खंय तरी सायलंट मोडार आयसीयून न्हिदलेले आसा. कारण हे प्रशासन फक्त जागे जातात, पुलीस यंत्रणा म्हणा, डेप्युटी कलेक्टर म्हणा, बाकीची जी यंत्रणा आसा ती जागे जातात फक्त केन्ना सनबर्न आसले, इव्हेंट येयले काय ना, फूल एक्टीव जातात आनी तांकां प्रोटेक्शन करपाक वता. जेन्ना डेव्हलपमेंटाच्या नांवार 1100 करोड 11 बिलियन्स जेन्ना येता स्मार्ट सिटी, आनी तेन्ना हे प्रॉपर मेजरमेंट घेवपाक जाय, मेजर्स घेवपाक जाय. लोकांची सुविधा खातीर हे प्रोजेक्ट जाता. पण आयज आमी खुबशे पळयता की हे सुविधा नसून हे करप्शन जाता. आनी जेन्ना जेन्ना कोण मरता तेन्ना हे जागे लोक जातात. आतां तुमी पयलां आसतलें की एक आमचो भाव जो हितून त्या खड्ड्यान वचून पडलो आनी मेलो. अशे एक्सिडंट आमचे कितले जातात. म्हापशानूच पळया तुमी. म्हापशांतल्या सिटीन सुद्दां ज्या ज्या जाग्यार जी कामां चालू आसा त्या जाग्यार सेफ्टी मेजर म्हणून कांय ना. लायटीच्या टायमार पेटना. आतां सेफ्टी मेजर म्हणून आमी व्हडले कितें प्रोटेक्शन आनी सेक्युरिटी ती म्हणना, पण ज्या जाग्यार टिल्टेड लायट्स आसूंक जाय, प्रोटेक्शनाचे बेल्ट आसूंक जाय, हे मॅन्डेटरी. आनी हे कोण पळयता? हे जर पुलीस यंत्रणा पळयना जाल्यार हे जे आमची जिल्हा अधिकारी आसा तेंच्यांनी पळोवपाक जाय. आयज आमी पळयता की म्हापशा काल म्हाका कोण म्हणलो की म्हापशा कडेन नो स्मोकिंग बोर्डा खातीर मोहीम चालू आसली. प्रत्येक शॉपाक तेंच्यांनी 200 रुपया 500 रुपया फायन दिला. इट इज गूड. पण हे तुमी जागे केन्ना करतात? फाटल्या दिसांनी म्हापशान सुद्दां आमी पळयता की गाडे काडले, रस्त्यावर फूड्स हे करता, रस्त्यावर आमी फूड्स जे गाडे आसले तेजे परमिशनान आसली. पण आयज खंय तरी बॅगां एक्सचेंज जाली, आतां परत चालू जाले. आतां तशीच हेल्थाचे मेजर्स घेतलेले ना. अशें आमी हांगाच न्हू प्रत्येक सिटीन जाता. आनी हे केन्ना जागे जाता? हे अती जाल्या उपरांत जागे जाता. तेच्या पयलीं तुमी कित्याक घेयना? आयज आमी पळयता की म्युनिसिपालिटी, पंचायत गार्बेज टॅक्स कलेक्ट करता. गार्बेज टॅक्स डबल ट्रिपल जाल्या. पण जी सुविधा शॉपकारांक दिवपाक जाय, लोकांक दिवपाक जाय जे बाजार करपी येयल्ले आसता, ती दिल्ली वचना. आमी पळयता की गार्बेज प्रत्येक रोडान, प्रत्येक कॉर्नराक गार्बेज वतलेली पळयता. तेन्ना हो सरकार, जो सरकार आपूण डेव्हलपमेंट म्हणटा, लोकांचे म्हणटा केअर घेतले, सो स्पेशली स्मार्ट सिटीक उलयता. कारण हे आतां इलेक्शन येयल्या उपरांत खुबशे स्मार्ट सिटीचे गजाली करतले. तेन्ना ह्या डेव्हलपमेंटाचे जे रोड्स आसा, काम चालू आसा, फॉर एग्जाम्पल सिवरेज, वॉटर पायपलायन, इलेक्ट्रिसिटी, केबल्स, अंडरग्राउंड केबल्स आसा पळय, तेंचे काम आसा पळय ते प्रॉपर म्हाका दिसता जे पुलीस यंत्रणा जावं जी गव्हर्मेंट मशिनरी आहा ती मॉनिटर करपाक जाय. आनी हांव CMA कडेन मागता की स्पेशली जी स्मार्ट सिटी ज्या जाग्यार लोकांचे एक्सिडंट जातात, आनी आतां पळयता की आतां इवन पेंजीम मेयर आनी पेंजीमचे सगळे जाण आतां जागे जाले जेन्ना एकट्याचे बळी गेलो तेन्ना
तेन्ना ह्या खातीर चीफ मिनिस्टरान सांगला की आपूण एक रिव्यू करतलो आनी परत येतलो. म्हाजें डिमांड आसा, काँग्रेस पार्टीचें डिमांड आसा की हे रिव्यू फक्त तोंडा पुरते करनाका तुमी, हे रिव्यू फक्त लोकांक दाखोवपाचें करनाका. जे ऑपोजिशन पार्टी आसात युनायटेड तांकां भितून घेवचे, ऑपोजिशन लिडरांक भितून घेवपाक जाय की तुमी करता तें नांवान दाखयतात. हेच्या कारणान हे जे ऑपोजिशन पार्टीचे लोक आसात जावं आमचो LOP आसा तांकां भितून घेवपाची एक बरी कमिटी काडपाची आनी त्या लोकांक जे काम चालू आसा पळय तेचेर एक निश्पाक खंय तरी हें जावपाक जाय. कारण हें काम एकदम थर्ड क्लास क्वालिटीचें जाल्लें आसा आनी हेचो परिणाम आतां येवचो ना. जर आतां जर आमी सारकें जर तेचें इन्स्पेक्शन केल्लें वचोंक ना, जर सारकें जर स्क्रुटिनी केल्ली वचूंक ना, टॅक्निकल ऑडिट जावंक ना, ह्या करप्शनाच्या नांवान म्हाका दिसता फुडें जे परिणाम जातले ते एकदम घातक आसतले. कारण पणजी सिटी म्हटल्या बरोबर पणजी सिटी ओन्ली नॉट फॉर ओन्ली पणजी सिटी म्हटल्या बरोबर प्रत्येक गांवागांवचे लोक थंय वयता, कामाक येता, ऑफिसीस आसा, आमची कॅपिटल सिटी ती. सो ही सगळी गोंयकारांक लागतात आनी ही जी स्मार्ट सिटी केल्यार ही स्मार्ट सिटी आमी फक्त लोकांचे बळी दिवपाक करूंक ना. तेन्ना अशें जर ते करिना जाल्यार म्हाका दिसता आमकां परत एकदां न्याय घेवपाक कोर्टाचे दरवाजे आदोवचे पडटले आनी थंय म्हाका दिसता न्याय मेळटा. कारण आमी हे फाटल्या दिसांनी पळयलां की प्रत्येक गजाली ही सरकारा कडेन जायना आनी प्रत्येक माणूस आसा पळय हो कोर्टान आपली प्लीज घेवन वयता, कोर्टान आपल्याक न्याय मेळचो म्हणून वयता. तशें आमकां फुडें वयचें पडटलें. आमची नवीन अध्यक्ष जाल्ली आसा ऑल इंडिया महिला काँग्रेसची, जी आमची AICCची पयलींची स्पोक्स पर्सन आशिल्ली अलका लांबाची, तिका आज महिला काँग्रेसचे अध्यक्ष केलेले आसा काँग्रेस पार्टीने. हेच्यान तुमच्या लक्षात येतलें की काँग्रेस पार्टी ही निजून ना, ती स्टेप्स हे घेत आसा आनी फास्ट स्टेप्स घेवन काँग्रेस पार्टी ही लोकसभेच्या 2024 इलेक्शनाच्या तयारीक लागलेली आसा. आज तुम्ही गोंयांत पळयता की एवरी थर्ड डे देर इज अ रेप केस ऑर द केस ऑफ अबडक्शन. आणि ही 5.5 वर्षात जवळजवळ 394 म्हणजे सप्टेंबरपर्यंत ते सांगता आपण रेप जाल्ले आसात आनी अबडक्शन जाल्ले आसा. आतां 400च्या वर हो आंकडो गेलेलो आसता. हे भाजप सरकार जे आसा हे सांगता बेटी पढाव आनी बेटी बचाव. आता बेटी पढाव म्हाका दिसना यांनी खंय ऑल ओवर इंडिया खंय नवीन कॉलेजेस ओपन केलेले आसा किंवा स्कूल्स ओपन केलेले आसा. जे कितें आज चलयो शिकता किंवा बायलां जी शिकून मुखार आयलेली आसा ती फक्त काँग्रेसच्या गव्हर्मेंटाने स्कूल्स आनी कॉलेजेस आनी वेगवेगळे IIT सुरू केले ताका लागून ती मुखार आयिल्ली आसा. पण आज हे नारा सांगता बेटी पढाव आनी बेटी बचाव. आता हांव एक विचारपाक शकता बेटी बचाव आतांच आंकडो सांगितलो इतले रेप्स हे गोव्यात जाता ऑल ओव्हर इंडिया तो आंकडो सामको भायर गेलेलो आसा. सो बेटी पढाव आनी बेटी बचाव तुम्ही आज बेटी शिकतली पण तुम्ही तिका रिस्पेक्ट दिता ना. आज ज्या बायलांनी आमचे रेसलर्स बायलांनी जे आमकां लॉरेन्स हाडलेले आसा ऑलिंपिक गेम्साक गोल्ड मेडल्स हाडलेले आसा त्या बायलांक तुम्ही कशी ट्रिटमेंट दिली आमी ते पळयलें आसा. आज त्यांनी ते परत त्यांचे जे गोल्ड मेडल आसा ते प्रायम मिनिस्टरच्या दारा मुखार दवरून आयिल्ले आसा. आज इतली वाईट परिस्थिती आसा की ज्या माणसाने जो मनीस याच्यात इन्वॉल्व आसा तांकां मॉलेस्ट करपाक कित्याक रेप खुबश्यो गोष्टी आसा त्याच्यात ते हांव उलोवपाक सोदना आतां. त्या माणसाक तुम्ही पार्लिमेंटाक अजून दवरलेले आसा कित्याक म्हणून ताका काडलें ना. ह्या बायलांनी ज्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक गेम्सात लॉरेन्स जे गोल्ड मेडल मेळयलें आसा तेन्ना आमचो झेंडो फडकलो गेलो सगळ्यांच्या मुखार. तेन्ना आमचे नॅशनल एंथम म्हटले गेलेले आसा आनी त्या वेळार आमकां सगळ्यांक खूब अशें वी यूज्ड टू फील व्हेरी प्राऊड दॅट येस
our ladies have done something for our country. पण आज त्या लोकांक प्रायम मिनिस्टर 200 मीटरवर असताना त्या बायलांक आमच्या पोलिसाच्या गाडीत ॲक्च्युली लिटरली रस्त्यावर जेन्ना ते उपोशनाक बसलेले की सांगपाक की बाबा हो जो अध्यक्ष आसा ब्रिजभूषण हेका तुमी काडात तेन्ना तेका काडू ना. ऑन द कॉन्ट्री तेका त्या इनॉग्रेशनाक आपयल्याक थंय तो भितर आशिल्लो आनी हांगा 200 मीटरवर प्रायम मिनिस्टर ते इनॉग्रेशन करतालो आनी 200 मीटरवर आमची बायलांक पोलीस लिटरली ड्रॅग करून पोलीसमॅनाक घालताले. हाव कॅन यू से ते बेटी बचाव बेटी पढाव? जर तुम्ही आमच्याच चलयांक रिस्पेक्ट देना, जर तुम्ही आमच्याच बायलांक रिस्पेक्ट देना, तर तुमचो हो जो स्लोगन आसा तो सामको खोटो आसा. मुर्मू मॅडम हर एक्सलन्सी प्रेसिडेंट आमची जी एक बायल जावन आसा, तुम्ही यू टेक अ प्रायड सेईंग दॅट आमी एका महिलेक प्रेसिडेंट केले आसा. तुमच्या पयलीं आमी काँग्रेसीने महिलेक प्रेसिडेंट केल्ले आसा. ते तुमकां खबर नासतलें की प्रतिभाताई पाटील आशिल्ली, लोकसभेची पहिली अध्यक्ष मीरा कुमार आशिल्ली, मग पहिली CM इंडियाची पहिली CM पंजाबात झाली ती एक महिला आशिल्ली. अशी कितलेशे महिला आमी मुखार हाडलेले आसा. तुम्ही ही जी मॅडम आसा हा एक्सलन्सी मुर्मू आसा तिका तुम्ही एक बायल एक जी प्रेसिडेंट आसा एंड हू हॅज द रायट टू समन and who has the right to summon and prorogue the parliament. तिका तुम्ही पार्लिमेंट नवीन जेन्ना सुरू केलेले तिका तुम्ही आपयना. She is the one who has the right to summon and prorogue the session of the house or dissolve Lok Sabha. ज्या बायलेचो इतलो इम्पॉर्टन्स आसा त्याच बायलेक तुम्ही आपयनात. फक्त आपणच मुखार येता पंतप्रधान मोदी. हे हो कसलो न्याय? जिका लागून पार्लिमेंट सुरू जावपाक जाय, जिका लागून पार्लिमेंट बंद पडटा, जिका अधिकार आसा लोकसभा डिसॉल्व करपाचे तिकाच तुम्ही इम्पॉर्टन्स दिना. मग कसलो बेटी बचाव आनी बेटी पढाव तुम्ही स्लोगन मारता? हो एक प्रश्न. आणि 108 आर्टिकल 108 हो अधिकार अंडर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हो अधिकार कोणाक दिता? हो प्रेसिडेंटाक दिता. शी कॅन कॉल, शी or he whosoever is the president of India can call, summon and prorogue the parliament. But she herself is disrespected by the present prime minister. भाजप सरकार खूपशा अशा गोष्टी करत असा जे बायलांच्या विरोधात असा. आणि म्हणून आज पयर जो प्रसंग जालो 13 डिसेंबराक तो आनी सांगपाची गोष्ट ना. एक MP BJPचो MP तो 5 जाणांक पास दिता. वेगवेगळ्या स्टेटांतले ती भुरगीं आसा ते पार्लिमेंटाक भितर कशे घुसले? हांव सुद्दां पार्लिमेंट अटेंड केल्लें आसा, कितले फावटी केलेलें आसा. तेन्ना पार्लिमेंटाक जेन्ना तुमी अटेंड करता फ्रॉम टायम टू टायम युअर चेकअप युअर सिक्युरिटी इज देर. आनी तुमकां भितर ना नाणी व्हरपाक मेळटा, ना पर्स व्हरपाक मेळटा, ना कागद व्हरपाक मेळटा, ना कांय व्हरपाक मेळना. आनी ह्या भुरग्यांनी 5 भुरग्यांनी नळकांडी कशी व्हेली आनी धूर कसो केलो पार्लिमेंटाक? हाका जबाबदार कोण? ज्या खासदारांनी तांकां पास दिलो तो. आणि हो जो प्रश्न आसा हे पार्लिमेंटाच्या भितर पावले कशे? भितर म्हणल्यार हाऊसात पावले कशे? गॅलरीत पावले कशे? गॅलरींतली तांणी सकल हाऊसार उडी कशी मारली? म्हजो गोबी आशिल्लो खासदार, हांव भितर हाऊसा भितर वचूंक शकनाशिल्लें, गॅलरीत बसतालें. हे गॅलरींतल्यान सकल हाऊसांत आयले. दिस इज समथींग व्हेरी फिशी. आणि जेन्ना आमच्या इंडिया गठबंधनाने प्रश्न केलो की बाबा होम मिनिस्टरने हेका उत्तर दिवपाक जाय, तेन्ना होम मिनिस्टर वगैरे बसलेलो आसा. उत्तर दिवपाक तो हाऊसा येना. ह्याचो अर्थ कितें आसा? एक MP BJPचो MP तांकां पासेस दिता. होम मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू गिव द आन्सर इन द हाऊस इज नॉट कमिंग टू द हाऊस. ऑन द कॉन्ट्री आमचे 143 खासदारांक सस्पेंड करता. आणि जेन्ना तांकां भायर कित्याक फक्त त्यांनी इतलेच विचारलेले की बाबा तुम्ही आमकां हे कशे हांगा आयले, इन्क्वायरी कशी, अशें इतले लॅप्सेस सिक्युरिटी कशे जाले हेचे आमकां सामकें डिटेल हाऊसात येवन सांगात. पण BJP होम मिनिस्टर अमित शहा, प्रायम मिनिस्टर मोदीजी हे त्यावर एक शब्द उलयना. ऑन द कॉन्ट्री आमचे 143 खासदारांक सस्पेंड करता. आनी मागीर आमकां कळ्ळें आनी सस्पेंड कित्याक केलें? कित्याक दीज आर द पीपल हू यूज टू रेज द वॉयस एंड आस्क द क्वेश्चन टू द रुलींग पार्टी.
ह्या 143 खासदारांना सस्पेंड केले. त्याच्यातला एक खासदार दिल्लीत नसलेलो, दुसरो एक खासदार सामको बिचारो सामको सॉफ्ट कुलोपी, तो फक्त उभो रावलो हाऊसात, ताका सस्पेंड करून उडयले. जो ना ताकाय सस्पेंड केले. दिस इज द वे यू आर रनिंग द गव्हर्नमेंट. इज दिस द वे टू रन द गव्हर्नमेंट? हो माझो प्रश्न भाजप सरकार आसा. हे फक्त नॅशनल लेवलाक ना, हे हांगाबी तेच चल्लां हांगा. आनी हांव फक्त म्हणटा, हे जे सरकार आसा हे आता लोकांनी जागरूक जावपाक जाय. आनी आता त्यांनी कित्याक लागून सस्पेंड केले हे तुमकां सांगता. कित्याक दे वॉन्टेड टू ब्रिंग 3 laws. They want to bring amendment and repeals 3 laws. आता ते तुमकां खबरच आसा कोणचे ते कायदे आशिल्ले ते सांगपाचे IPC and all those things. They wanted to bring amend and repeal them. So IPC, CRPC, Indian Evidence Act हे सगळे तांकां हे करपाक जाय आशिल्ले आनी तांकां जाय तशी मनमानी करपाक जाय आशिल्ली. तांकां विचारपाक कोण नाका आशिल्ले. म्हणून ह्या 143 आमच्या खासदाराक, इंडिया गठबंधनाच्याच खासदाराक भायर काडले आनी सस्पेंड केले फूल स्टेशन. आनी तांकां जाय तशें त्यांनी ते लॉज हाडले. सो आतां ह्याच्या लोकांनी जागरूक जावपाक जाय. म्हणजे म्हणणे इतलेच आसा गोंयकारांकच न्ही, संपूर्ण देशातल्या सगळ्या लोकांक, की जागे जात हे फुडें कितेंय करू शकतले. हुकुमशाही चल्ला यांची. ऑटोक्रॅटिक बिहेवियर जो प्रायम मिनिस्टरचो आनी अमित शाहचो आसा हो तुम्ही घडून काडपाक जाय. आनी काँग्रेस आनी काँग्रेसच्या गठबंधनाच्या खासदाराक घडून हाडपाक जाय. इतलीच विनंती आसा.